आणखी एक अपघाताची माहिती समोर येते, बातमी समोर येते ती म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती माणगाव नजीक अपघात झालेला आहे। सिलेंडर ट्रक आणि टँकरचा हा अपघात झालेला आहे। टँकरला आग लागल्यामुळे आता वाहतूक देखील मंदावलेली आहे, थांबलेली आहे। आशिष घरात आपला प्रतिनिधी आहे। आशिष, या अपघाताबद्दल काय माहिती? प्राजक्ता, गेल्या अर्धा ते पाऊण तासापूर्वीची ही घटना आहे। मुंबई गोवा हायवेवरती माणगाव ते लोणेरे दरम्यान जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती हा अपघात झाला होता। जी प्राथमिक माहिती मिळाली त्या अनुषंगाने 2 टँकरमध्ये हा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये एक केमिकलने भरलेला एक जो टँकर होता त्याला पेट घेतली होती आणि त्यामुळे या दोन्ही मार्गावरची जी वाहतूक होती, म्हणजे गोव्याकडे जाणारी आणि मुंबईकडे येणारी जी वाहतूक होती, ही दोन्ही मार्गावरची वाहतूक जी आहे ही गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून थांबवलेली होती आणि अग्निशमन दलाला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। पण जी माहिती आता जी मिळते त्या अनुषंगाने की ही आग जी आहे आटोक्यात आल्याचं सांगितलं जातंय, परंतु या अपघातामध्ये नेमकी 2 गाड्या कोणत्या होत्या, म्हणजे एक तर गॅस टँकर, केमिकलचा टँकर होता आणि दुसरी गाडी कोणती आहे याच्याबद्दल आता पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाहीये। जीवितहानी झाली आहे? प्राथमिक माहितीनुसार अद्याप कोणताही जीवितहानी झाल्याचं अद्याप काही समजलेलं नाही, परंतु पोलीस सुद्धा अद्याप कोणती माहिती देत नाहीये। सगळे त्या ठिकाणी ती आग विझवण्याचा प्रयत्न, म्हणजे केमिकलचा टँकर असल्यामुळे त्या आग विझवण्याचा सगळे प्रयत्न सुरू होते, त्यामुळे पूर्ण माहिती त्या संदर्भात काही मिळालेली नाहीये। आशिष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।